कर्नल चव्हाण हे रिटायर होते. ते रिटायर झाल्यामुळे ते मुंबईतील बंगल्यात राहायला आले होते. त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे एवढ्या मोठ्या बंगल्यात ते एकटेच राहत होते. त्यांची मुले देखील बाहेर जॉबला होते. कर्नल सुरेंद्र चव्हाण मुंबईच्या पोस्ट कॉलनीत राहत होते, जिथे त्यांचा 4 खोल्यांचा बंगला होता. तो बंगला 4 खोल्यांचा होता, पण बंगल्यात राहणारे एकमेव व्यक्ती म्हणजे कर्नल सुरेंद्र चव्हाण. घरात सर्व सुखसोयी उपलब्ध होत्या. त्यांना कोणतेही काम करावे लागत नव्हते. जेवण तयार करण्यासाठी घरात स्वयंपाक होता. घरकामासाठी घरात लवकरच आकारही होते. कर्नल सुरेंद्र चव्हाण यांच्याकडे चैनीच्या वस्तूंची कोणतीही कमतरता नव्हती. बाहेर कुठे येण्या जाण्यासाठी घरात कारही होती. पण जर काही उणीव असेल तर ती होती आपल्या लोकांची. म्हातारपणात आपुलकीची भावना, प्रियजनांच्या सहवासाचे आणि प्रेमाची जास्त गरज असते. ही आपुलकीची भावना कितीही किंमत देऊन विकत घेता येत नाही, याची जाणीव त्यांना वेळोवेळी येत होती. असं नव्हतं की कर्नल चव्हाण यांना मुलगा मुलगी किंवा सून नव्हती. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. एक मुलगा पुण्यात सायंटिस्ट आहे, तर दुसरा मुलगा इंजिनियर आहे आणि मुलगी कोल्हापूरमध्ये शिक्षक होती. चव्हाण साहेबांची 3 मुले खूप चांगल्या पदांवर आहेत, पण एकाही मुलाला किंवा मुलीला वडिलांना भेटायला वेळ मिळत नव्हता. दोन्ही मुलं आणि मुलगी आपापल्या कामात इतके व्यस्त होते की ते वडिलांशी महिन्यातून फोनवर जेमतेम 5 मिनिटातच बोलायचे. त्यांच्या परिस्थितीबद्दल, त्यांच्या तब्येतीबद्दल थोडासा विचारून लगेच फोन डिस्कनेक्ट करायचे. चव्हाणजींनी आपल्या मुलांना कितीतरी वेळा सांगितले होते की बेटा, जेव्हापासून तुझी आई गेली तेव्हापासून मला इथे एकटे राहणे चांगले वाटत नाही. एकटं घर खायला उठतं. आई घरी असेपर्यंत म्हातारपणाचा काळ निघत होता, पण आता एकांतात दिवसही जात नाही. मलाही माझ्या मुलांकडे आणि सुनेकडे जाऊन राहावंसं वाटतं आणि उर्वरित आयुष्य त्यांच्यासोबत राहून घालवावंसं वाटतं. पण एकही मुलगा आपल्या वडिलांचे म्हणणे गांभीर्याने घेत नाही. ते ऐकतात आणि एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. एके दिवशी कर्नल चव्हाण त्यांच्या बंगल्यातल्या छोट्या पार्कमध्ये बसले होते. एकटे बसून ते कॉफी पित होते, पण ते मनापासून खूप दुःखी होते. आज त्यांना त्यांच्या बायकोची खूप आठवण येत होती, कारण तिचे निधन होऊन 3 वर्ष झाली होती. गेली 3 वर्षे ते या घरात एकटेच राहत होते. या 3 वर्षात एकही मुलगा किंवा मुलगी त्यांना भेटायला आली नव्हती, कारण त्यांच्याजवळ त्यांच्या कामाव्यतिरिक्त मला भेटायला वेळ नाही. जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते तेव्हाच ते 4 दिवस सुट्टी घेऊन घरी आले होते आणि त्यानंतर परत निघून गेले होते. कर्नल सुरेंद्र चव्हाण बसल्या बसल्या विचार करत होते की सुनीता, जेव्हा तू आमच्यासोबत राहत होतीस तेव्हा हा बंगला किती सुंदर हसत खेळत होता. या बंगल्यात आमची लहान मुले खेळायची. संपूर्ण घर आणि अंगण हिरवेगार होते. पण आता मुलं मोठी झाली आहे, ते त्यांच्या संसारात आणि नोकरीत व्यस्त असतात आणि तू सुद्धा मला सोडून निघून गेलीस. अरे, निदान म्हातारपणापर्यंत तरी तू मला साथ दिली असतीस, पण तूही मला सोडून निघून गेलीस. आज बायकोची आठवण काढत त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले होते. ते कॉफीचा कप स्वयंपाकघरात आणून ठेवतात आणि आपल्या खोलीत येऊन खोल विचारात बुडून जातात की एकांतात म्हातारपण एकट्याने घालवणं किती कठीण असतं. मला तर माझे जगणे आता खूप कठीण जात आहे. निदान मुलांनी तरी माझ्याशी बोलत राहिले असते, भेटत राहिले असते. मला तर माझ्या मुलांकडून फारशा अपेक्षाही नाहीत. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की त्यांनी किमान माझ्याशी नीट बोलावे, त्यांनी मला थोडा वेळ तरी द्यावा. ते इथे येऊ शकत नसतील तरी त्यांनी मला किमान रोज संध्याकाळी 5 मिनिटे तरी फोन करावा. पण माझी मुलं माझ्यासाठी काही वेळ देऊ शकत नाहीत. अचानक ते त्यांचा फोन उचलतात आणि त्यांच्या दोन्ही मुलांना फोन लावतात. दोन्ही मुलं फोन नंतर उचलतात आणि हे सांगून पटकन फोन ठेवून देतात की आम्ही काही महत्त्वाचे बोलायचे असेल तर मेसेज करा, आम्ही तुम्हाला फ्री झाल्यावर फोन करू. त्यानंतर त्यांच्या मुलीला फोन लावतात. मुलगी ही कॉलेजला असते. ती सांगते की बाबा, सध्या मी कॉलेजमध्ये आहे, काम चालू आहे,
मी ड्युटीवर आहे, मला काम आहे, मी तुमच्याशी नंतर बोलते. आणि मुलीनेही फोन कट केला. कर्नल चव्हाण आपल्या मुलांच्या फोनची वाट पाहू लागले. आठवडा उलटून गेला, पण एकही मुलाने त्यांना फोन केला नाही. कारण त्यांच्यासाठी कोणत्याही मुलाजवळ वेळ नव्हता. त्यांच्याकडे जो थोडा वेळ असतो तो त्यांच्या कुटुंबाला आणि मुलांना देतात. पण म्हाताऱ्या वडिलांनी प्रति त्यांचे काही कर्तव्य आहे. कर्नल चव्हाण 10 दिवसानंतर पहाटे 5 वाजता पुन्हा त्यांच्या दोन्ही मुलांना फोन करतात आणि म्हणतात की बेटा, तो अजून ऑफिसला गेला नसशील, म्हणूनच मी तुम्हाला दोघांना सकाळी लवकर फोन केला, जेणेकरून आपल्याला बोलता येईल. तिकडून मुलगा बडबडत म्हणाला की हो बोला, इतकं काय महत्त्वाचं बोलायचं आहे, ज्याकरिता तुम्ही इतक्या सकाळी सकाळी फोन करून आमची संपूर्ण झोप खराब केली. इकडून कर्नल चव्हाण म्हणाले की बाळा, मी म्हणत होतो की पुढच्या महिन्यात दिवाळी आहे. 3 वर्षे झाली तेव्हापासून तुम्ही एकही सणाला घरी आले नाहीत. मुलांशिवाय घर सणासुदीला रिकामं वाटतं. त्यामुळे यावेळी दिवाळीत तुम्ही सर्वांनी मुलांसोबत घरी यावं आणि माझ्यासोबत एकत्र दिवाळी साजरी करावी, असा माझा विचार आहे. धाकटा मुलगा त्यांच्या ओरडतो आणि म्हणतो की मला न विचारता कसं ठरवू मी दिवाळीला घरी येईन म्हणून. अहो, मी तुम्हाला सांगणारच होतो की इथल्या एका मोठ्या सोसायटीत मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला आहे आणि माझ्या त्या घरात माझी पहिली दिवाळी असल्या कारणाने मी येऊ शकणार नाही. मी माझ्याच घरी दिवाळी साजरी करणार आहे. तुम्ही दादाला विचारून पहा, कदाचित तो आला तर ठीक आहे, असे बोलून तो फोन कट करतो. सुरेंद्र चव्हाण हताश होतात आणि आपल्या मोठ्या मुलालाही विचारतात की तू यावर्षी दिवाळी साजरी करायला घरी येशील ना? तुला तरी यायला काहीच हरकत नाही ना? मोठा मुलगा म्हणतो की माझ्या ऑफिसमध्ये दिवाळीच्या फारशा सुट्ट्या नाहीत, फक्त 2च दिवसांची सुट्टी आहे आणि या 2 दिवसांच्या सुट्टीत मी कसे घरी येणार? कारण घरी पोहोचायला 2-3 दिवस लागतात. म्हणूनच मी असं आहे की मी घरी येऊ शकणार नाही. सुरेंद्र चव्हाण जे पुन्हा हताश होऊन जातात आणि फोन सोफ्यावर फेकून ते त्यांची काठी उचलतात आणि बंगल्यातून बाहेर येऊन चालायला लागतात. आज ते आपल्या दोन्ही मुलांवर चिडले होते. येथे मुलगा आपल्या म्हाताऱ्या बापाची विचारपूस करायला घरी यायला तयार नाही. अरे, मलाही माझ्या नातवांना भेटण्याची इच्छा आहे. मलाही माझ्या मुलांसोबत आणि सुनांसोबत राहण्याची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे माझ्यासाठी एक दिवसही वेळ नाही. चालत असताना सुरेंद्र चव्हाण यांनी एक निर्णय घेतला की जर मुले येऊ शकत नाहीत तर काय झालं, माझ्याकडे तर वेळ आहे ना, मी तर त्यांच्याकडे जाऊ शकतो ना. आपल्या मुलांबद्दल असा विचार करताच त्यांचे डोळे चमकतात. ते पुन्हा घरात येऊन आपल्या मुलांना फोन लावतात आणि मोठ्या मुलाला सांगतात की बेटा, तुला सुट्टी नाही, तुझ्याकडे वेळ नाही तर काही हरकत नाही, पण या वृद्ध वडिलांकडे तर वेळच वेळ आहे. मी तुमच्याकडे येतो. ठीक आहे, या बाबा. आणि तिकडून येताना तुमच्यासोबत एक स्वयंपाकी आणि एक केअरटेकर नक्कीच घेऊन या. कारण माझ्या घरात 4 खोल्या आहेत आणि 4 खोल्या विभागल्या गेल्या आहेत. एकही खोली रिकामी नाही. पण हो, माझ्या जवळच्या सोसायटीत 2 BHK फ्लॅट आहे. त्यात मी तुमच्यासाठी अन्न पाण्याची सर्व व्यवस्था करेन. म्हणूनच मी म्हणतोय की तुम्ही तुमच्यासोबत एक स्वयंपाकी नक्कीच घेऊन या आणि तुमच्या औषधांची काळजी घ्यायला माणूस हे सोबत घेऊन या. कारण माझ्याकडे तिकडे तुमच्याजवळ येऊन तुमची काळजी घेण्या इतपत पुरेसा वेळ नाही. मुलाचे म्हणणे ऐकून सुरेंद्र चव्हाण स्तब्ध झाले. आपल्या मुलाकडे जाऊन हे जरी वेगळ्या फ्लॅटमध्ये जाऊन राहिले असले तर मग स्वतःच्या बंगल्यात राहायला काय हरकत आहे. जर तिकडे जाऊनही मुलांसोबत जुनी सुनांसोबत आठवण राहू शकणार नसेल तर तिथे जाऊनही काय उपयोग. त्यापेक्षा इथेच राहून कमीत कमी मी माझ्या बायकोच्या आठवणीत सोबत राहू शकतो. पण आज ते आपल्या दोन्ही मुलांवर खूप रागवले होते, चिडले होते आणि आता त्यांच्या राग काही केल्या इतक्या लवकर कमी होणार नव्हता. आपल्या मुलांना धडा शिकवण्याचा आता त्यांनी निर्धार केला होता. आपल्या मुलांना आता चांगली चपराक घडवायची असे त्यांनी ठरवले.
अरे, मुले अशी कोणत्या मोठ्या पदावर काम करत आहेत की आज त्यांच्या म्हाताऱ्या बापाला एक दिवस भेटायला यायलाही त्यांच्याकडे वेळ नाही. 3 वर्ष उलटून गेले तरी माझी मुले मला एकदाही भेटायला आली नाहीत की कधी माझ्या तब्येतीबद्दल विचारले नाही. महिने महिने उलटून जातात तरी पण मला साधा एक फोन करत नाहीत. पण आता पुरे झाले. आता असे चालणार नाही. मुलांचीही त्यांच्या पालकांप्रती काही कर्तव्य असतात की नाही? आई वडील आपल्या मुलांप्रती असलेले सर्व कर्तव्य पार पाडतात, पण जेव्हा मुलांची पालकांप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेव्हा मुलं मोठी होऊन ती झुगारून देतात आणि व्यस्त असल्याचे सांगून त्यांना आपल्या या जबाबदारीतून मोकळे व्हायचे असते. आणि मग अजून सुरेंद्र चव्हाण यांनी असा निर्णय घेतला की त्यांनी उचललेल्या पावलांची सर्वत्र चर्चा होऊ लागली, कारण त्यांनी आपल्या मुलांविरोधात कोर्टात धाव घेतली होती. आणि आज एका वृद्ध बापाने आपल्याच मुलांविरुद्ध कोर्टात तक्रार केली होती आणि आज एक वृद्ध बापाने आपल्याच मुलांविरुद्ध कोर्टात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण ऐकून सगळेच थक्क झाले होते. शेवटी कर्नल चव्हाण यांचे त्यांच्या मुलांशी असे कोणते भांडण झाले की त्यांनी त्यांच्याच मुलांच्या विरोधात केस दाखल केली. जज साहेब ही विचित्र केस पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी चव्हाण यांना विचारले की तुमची काय तक्रार आहे तुमच्या मुलांबद्दल? म्हातारे वडील म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलांनी त्यांच्या क्षमतेनुसार दर महिन्याला खर्च द्यावा. जज साहेब पुन्हा म्हणाले की तो तर तुमचा अधिकार आहे, मग त्यांच्यासाठी तुम्हाला कोर्टात केस दाखल करण्याची काय गरज होती? तुमचा मुलगा तुम्हाला दर महिन्याला खर्च देईल. वृद्ध वडील पुन्हा म्हणाले की माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, परंतु तरीही मला माझ्या मुलांकडून खर्च हवा आहे. मग तो कमी असावा किंवा जास्त ही त्यांची मर्जी आहे. जज साहेब चव्हाणजींचे बोलणे ऐकून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की जर तुमच्याकडे पैशांची कमतरता नाही मग तुम्ही तुमच्या मुलांकडून खर्च का मागत आहात? म्हातारे वडील आपल्या मुलाचे नाव आणि पत्ता देत म्हणाले की न्यायाधीश महोदय, तुम्ही माझ्या मुलांना कोर्टात बोलवाल का? मग तुम्हाला सगळं कळेल. जेव्हा दोन्ही मुलं न्यायालयात हजर झाले तेव्हा जे साहेबांनी त्या मुलांना सांगितले की तुमच्या वडिलांना दर महिन्याला तुमच्याकडून खर्च हवा आहे, मग तिला पण तुम्ही द्याल तितकी ते घ्यायला तयार आहेत. जज साहेबांचे म्हणणे ऐकून मुलंही स्तब्ध झाले आणि वडिलांकडे पाहत विचार करू लागले की वडिलांनी असे का केले? माझे वडील ते खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे बंगला आहे, कार आहे, पैशांची कोणतीही कमी नाही, तरीही त्यांनी असे का केलं असेल? तेव्हा जज साहेबांनी सांगितले की तुमच्या वडिलांनी ही अनोखी मागणी केली आहे. त्यांनी असे का केले हे त्यांनाच विचारा. वडिलांनी न्यायाधीशांना सांगितले की तुम्ही माझ्या मुलांना सांगा की त्यांनी मला दरमहा 10,000 रुपये द्यावे आणि तेही स्वतःच्या हाताने, आणि ते पैसे देण्यात यांनी अजिबात उशीर करायचा नाही. जज साहेबांनी दोन्ही मुलांना आदेश दिलाय की त्यांनी कोणताही विलंब न करता दरमहा 1,000 रुपये त्यांच्या वडिलांच्या हातात आणून द्यावेत. म्हाताऱ्या वडिलांनी केस दाखल केली आहे. कोर्टाने आदेश दिला आहे. त्या दोन्ही मुलांना न्यायालयाचे पालन तर करावेच लागणार होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या म्हाताऱ्या वडिलांना दर महिन्याला 1,000 रुपये स्वतःच्या हाताने देण्याचे कबूल केले. जज साहेबांच्या मनात सतत एक प्रश्न वारंवार येत होता की असे कोणते कारण आहे ज्यांच्यामुळे चव्हाण यांना पैशाची कमतरता नसतानाही स्वतःच्या मुलांकडून भरणपोषणाची मागणी करत होते, आणि असे काम 1,000 रुपयात काय होतं, पण तरीही ते त्यांच्या मुलांकडून 1,000 रुपयेच मागत आहेत. यानंतर सुरेंद्र चव्हाणजी कोर्टातून बाहेर पडू लागले तेव्हा न्यायाधीशांनी चव्हाणजी यांना केबिनमध्ये बोलावले आणि विचारले, जर तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? तुम्ही तुमच्या मुलांवर केस का दाखल केली? तुम्ही तर खूप श्रीमंत आहात, आणि जर तुम्ही गुन्हा दाखल केलाच होता मग तुम्ही 1,000 रुपये का मागितले? वडील हसत म्हणाले, जज साहेब, मला माझ्या मुलांना बघायचे होते. अहो, मला माझ्या मुलांना चेहरा पाहण्याची ओढ लागली होती. माझी दोन्ही मुले त्यांच्या कामात इतकी व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या वडिलांना भेटायला वेळ मिळत नाही. एक जमाना झाला मी त्यांना भेटलो नाही आणि मी त्यांच्याशी फोनवर बोलू शकलो नाही. माझ्या मुलांवर खूप प्रेम आहे, म्हणूनच मी त्यांच्यावर केस दाखल केली जेणेकरून ते मला पैसे देण्याच्या
भाड्याने येतील तेव्हा मी त्यांना पाहू शकेन, त्यांना भेटू शकेल आणि त्यांना पाहिल्यानंतर मी आनंद देऊ शकेन. माझ्या मुलांना वेळ नसला तरी कोणता हा देश देऊन पैसे द्यायला माझ्याकडे आले तर मला माझ्या मुलांना भेटता येईल, त्यांना बघता येईल, माझे मन हलके होईल. म्हाताऱ्या वडिलांचे म्हणणे ऐकून जज साहेबांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते म्हणाले की जर तुम्ही मला आधी सांगितले असते तर मी तुमच्या दोन्ही मुलांना तुमची काळजी न घेतल्याबद्दल शिक्षा केली असती. जर तुम्ही त्यांना शिक्षा केली असती तर माझ्यासाठी आणखीनच दुःख झाले असते, कारण खरंच मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करतो आणि माझ्यामुळे माझ्या मुलांना कोणतीही शिक्षा व्हावी किंवा त्यांना कोणताही त्रास व्हावा असे मला मुळीच वाटत नाही. या कथेतून आपण हे शिकलो की धावपळीच्या जीवनात आपण पैसे कमावणे इतके व्यस्त होऊ नये की आपल्या कुटुंबाला आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत बसायलाही वेळ मिळत नाही, त्यांना भेटायला वेळ मिळत नाही. त्यांचे वडिलांचे त्यांना वजन असे आहे की ते नेहमी जबाबदारी आणि संघर्ष सहन करतात. ते नेहमी आपल्या कुटुंबाच्या सुखाचा विचार करतात. आपल्या कुटुंबापासून दूर असूनही ते आपल्या मुलांना नेहमी आनंद देऊ इच्छितात आणि जेव्हा त्यांना आपली गरज असते तेव्हाच आपण त्यांना वेळ देत नाही किंवा ते आजारी पडल्यावर आपण त्यांना बघायला जाऊ शकत नाही. यांच्या व्यतिरिक्त कोणतंच मोठं दुःख त्या आईवडिलांसाठी नाही. त्यामुळे मुलांनी आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणात कायम साथ द्यावी, त्यांना एकटे कधीच सोडू नये, जेणेकरून ते खचून जातील आणि त्यांना मुलांच्या विरोधात कोर्टात जाण्याची वेळ येईल. धन्यवाद.